सन्मान्य वाईस ऑफ कोयना आकाश काटे सर समालोचकाच्या भूमिकेत सुद्धा आपण त्यांना कालपासून पाहतोय. त्यांचं निश्चितच कौतुक करावं लागेल आणि खरोखर आपण जातोय मॅचच्या दिशेनं. सर्वांचं कौतुक पुन्हा एकदा मान्यवरांचं कौतुक. निघालोय सेमी फायनलच्या दिशेने. पहिला चेंडू ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने धर्मा पवार साठी हलकासा एज लागतोय. फिल्डर बीट होतोय. चेंडू फाईन लेगला निघून जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. दुसरी धाव अगदी यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावा कंप्लीट. या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित आहेत. तर मी आमच्या असोसिएशन तर्फे त्यांचंही पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सागरचा. ओहो चांगला फटका. धर्मा पवारच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत चौकार. स्क्वेअर लेगला. या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित आहेत. आपल्या बरोबर समालोचकाबरोबर काही मान्यवरांचा उल्लेख करणंही तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी सन्माननीय प्रवीण गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचंही आम्ही असोसिएशनच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो. सचिन पवार साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही हार्दिक अभिनंदन करतो. रवींद्र पाटील साहेब हेही या ठिकाणी आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि सन्माननीय सौभाग्यवती रेश्मा सावंत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करतो. इनसाइड आउट फटका मारलाय. झेल घेण्याची संधी होती. क्षेत्ररक्षण चांगला केल्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. काय फटका खेळलाय धर्मा पवारने. इनसाइड आउट फटका खेळला होता. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला धर्मा पवारच्या बॅटमधून. तसेच सन्माननीय कृष्णा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी मी आलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या असोसिएशनच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. जाऊया तुर्तास मॅचच्या दिशेनं. अत्यंत महत्वाचा सेमीफायनलचा पहिला सेमीफायनल आपल्या सर्वांच्या भेटीस आलेला आहे. या स्पर्धेचा शेवट होत चाललेला आहे. अत्यंत गोड पद्धतीनं स्पर्धेचा शेवट गोड होणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चांगला फटका आलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा मिळतायत धर्मा पवारला 4 धावा. हा येतोय धर्मा पवारच्या बॅटमधून अध्यक्ष चषक चौकार. सलग 3 चौकार धर्मा पवारच्या बॅटमधून आले. तर निश्चितच त्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे आणि पहिला पारितोषिक धर्मा पवारला मिळेल. मला वाटतं सलग 3 चौकार. काय फलंदाजी करतोय धर्मा पवार. सागर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे पुन्हा एकदा. परंतु त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल धर्माला. आता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत सागरच्या गोलंदाजीवर. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा सजवले. धायटी आणि विरेवाडी संघाकडून पाहतोय आपण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना काय फटका खेळलाय. कल्पेश सपकाळच्या बॅटमधून आलाय. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा षटकार कल्पेश सपकाळच्या बॅटमधून. ओव्हरची सांगता करणारा हा षटकार कल्पेश सपकाळच्या बॅटमधून आलाय आणि धावांची धाव गती वाढवण्यात या षटकाराने खूप मदत केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 धावा बिनगडी बाद. सुंदर अशी सुरुवात पॉवर प्लेचा पहिल्या षटकातच 21 धावा. हो मग आजचे शब्द गुरु पवारचे नक्कीच आठवत आहेत कारण तो बोलला होता की मी 60च्या वरती धावा बनवायचा नक्कीच प्रयत्न करणार आणि त्याची ही सुरुवात आहे. 1 मिनिट. ऑफसाइडच्या दिशेने जे मंडपामध्ये जेवणाचा प्रोग्राम चालू आहे तिकडे जे फिल्डर उभे आहेत सगळ्यांनी त्या पट्टीच्या बाहेर जायचं. मित्रांनो सहकार्य करा. महत्वाचा सामना. आतापर्यंत स्पर्धा चांगली पार पडलेली आहे. तुम्ही सहकार्य करा. त्या खुर्च्या ज्या आतमध्ये आहेत त्या सुद्धा बाहेर घ्यायच्या. क्षेत्ररक्षकाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. कमिटीकडून सूचना आहे तशी आणि त्याचं पालन निश्चितच तुमच्याकडून होईल अशी अपेक्षा करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन रोहित सोमारडे
मॅन फ्रॉम धायटी समोर असेल धर्मा पवार. दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची कला त्याच्यामध्ये आहे. ओ चांगला चेंडू. ओ क्षेत्ररक्षक करतो खूप मोठी चूक आणि ही चूक येणाऱ्या काही षटकात महागडी ठरेल असं नक्कीच वाटतंय. थोडासा ट्राय करायला पाहिजे होता. झेल होता असं कुठं तरी दिसत होतं आम्हाला पण. प्रयत्नच केला नाही तुम्ही तर यश मिळणार कसं. जाळ्यात अडकवला होता बरोबर धर्मा पवारला. फटका फसला सुद्धा होता. जो संघ आपले खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर बसवायचे आहेत. ज्या ठिकाणी जेवणाचा मंडप होता त्या ठिकाणी खेळाडू सर्व बाहेर बसायचे. पाण्याची बॉटल घेऊन बसलेले पाण्याच्या बॉटलचे खेळाडू सर्व खेळाडूंना आपण बाहेर बसायचे पिवळ्या पट्टीच्या. स्वप्नील तोडकर होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील परंतु अशी चूक कशी काय झाली त्याला सुद्धा समजणार नाही. पुढचा चेंडू फुलटॉस आणि धर्मा पवारला तुम्ही काय दिलंय बोनस दिलाय. चेंडू सरळ निघून जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. रोहित सोमार्डेवर सुद्धा चढवला हल्ला. कोणताही गोलंदाज सोडायचा नाही असाच ठाम निश्चय करून आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये धर्मा पवार. मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेला हा फलंदाज धर्मा पवार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. केळवली सूर्याजीवाडी संघ आपले खेळाडू पिवळ्या पट्टीच्या बाहेर बसवायचे आहेत. वारंवार विनंती करा आपण लावू नये. ओहो यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता. पायावर आदळलाय चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत की हो लेग बायचा धाव असेल ही. पुन्हा एकदा कल्पेश सपकाळ असतील स्ट्राईकवर. ओहो काय फटका खेळलाय कल्पेश सपकाळनं. क्या बात आहे. हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत तर रोहित सोमार्डेवर. आता कल्पेश सपकाळच्या बॅट मधून दोन्ही साईडनी धावा येताना पाहायला मिळतात. क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं कमी असेल दोन्ही फलंदाजांचं. कारण दोन्ही साईडनं जर धावा येत असतील तर धावांचा डोंगर नक्कीच तुम्हाला खूप मोठा पाहायला मिळेल यात ती मात्र नक्कीच शंका नसेल. संजय शिंदे यांच्याकडून पारितोषिक आले. सलग 3 षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. हो आता सुद्धा चांगला फटका आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. परंतु दोन्ही साईडनी तोडफोड फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. थोड्याच वेळात आपल्या असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय पोपटराव नाना कदम यांचं सुद्धा थोड्याच वेळात आगमन होईल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू धर्माला तोही समजला नाही आणि लेगबाईचा इशारा आणि षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 40-40. काय सुरुवात केली जळवाडी डपळवाडी संघाला. दोन्ही गावचे 2 खेळाडू सलामीला मैदानात. 40 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 40. आता 2 षटक शिल्लक असतील आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अनिकेत कांबळे. थोडासा वेळ घेतोय अनिकेत. चर्चा करतोय रोहित सोमार्डे बरोबर की क्षेत्ररक्षण कुठे सावजवायचं. कारण स्ट्राईक एंडवर तोच धर्म आहे ज्यानं कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि एकदा का धर्मानं लई पकडली तर सर्वांनाच माहिती आहे तो काय खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या विरुद्ध थोडस प्लॅन करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट असते. परंतु अनिकेत सुद्धा काही कमी नाहीये. ओहो चांगल्या पद्धतीचा चेंडू. लोअर फुलटॉस होता. शुभम जाधव येतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल धर्मा पवारला. चांगली सुरुवात. सिंगल डबल ने काही फरक पडेल इतका मोठा असं वाटत नाहीये परंतु मोठे फटक्यापासून थांबवावं लागेल. पहिल्या 2 षटकात निश्चितच 40 धावांचा डोंगर उभा केलाय परंतु येणारे जे 2 षटक असतील त्यामध्ये कुठेतरी थांबवावं लागेल. विकेट साठी ट्राय केली पाहिजे असं माझं तरी मत आहे.
जर तुम्हाला विकेट घेण्यात यश नाही मिळालं तर धावांचा डोंगर मला वाटतं गुरु 60 बोलला होता त्याच्याही गुण अधिक जाऊ शकतो. ओहो चांगला चेंडू अनिकेतचा ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर टाकला होता. फुलर लेनचा चेंडू होता. थोडस समजलं नाही कल्पेशला. चेंडू निर्धाव जातोय. यष्टेंच्या पाठीमागे पाहतोय आपण अक्षय पेंढारेला. चांगलं यष्टीरक्षण सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळालं. अगदी क्लोज उभा आहे त्यामुळं स्टेप आउट होऊन खेळण्याचा कुठलाही प्रयत्न सफल झालाय. पायांची हालचाल केली. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या ठिकाणी रोहित सोमार्डेचा चांगला प्रयत्न परंतु प्रयत्न ठरतोय अपयशी. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतायत 4 धावा कल्पेश सपकाळला. पहिल्या 2 चेंडूवर कुठेतरी असं वाटलंय आता परंतु तिसऱ्या चेंडूवर पुनरागमन केलं कल्पेश सपकाळने. चौकार वसूल केला. अनिकेत कांबळेच्या गोलंदाजीवर येणारे 3 चेंडू आहेत अजून या षटकातील. ओहो हलकाशी एज लागली होती. चूक करतोय अक्षय पेंढारे. धावबादची सुद्धा संधी निर्माण परंतु सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा कल्पेश आणि धर्मा यांच्यामध्ये पाहायला मिळाले. एक धाव धावून पूर्ण केली. चोरटी धाव म्हणावी लागेल. संधी निर्माण केली होती अनिकेत कांबळेने परंतु क्लोज यष्टीरक्षणासाठी उभा असलेला अक्षय पेंढारे याच्याकडून थोडीशी झाली मात्र चूक. आता थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदलला. सन्माननीय आदरणीय विकास कदम सावी एंटरप्राइजेस यांचं या ठिकाणी आगमन होतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल त्यांचंही मी आमच्या असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन करतो. यायचं आपण स्थानापन्न व्हायचंय. ओहो चुकीचा चेंडू टाकला आणि परंतु नशीब चांगलं की क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेतलाय. धावबादची संधी निर्माण आणि नो बॉल दिलाय. पंच वळतायत आमच्याकडं. बिमर दिलाय नो बॉल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेण्यात येत आहे. मी तिसऱ्या पंचांना विनंती करेन की आपण आपल्याला प्राचारण केलेलं आहे. योग्य तो निर्णय आपल्या जवळ लवकरच कळवला जाईल. नो बॉल साठी बिमर त्यासाठी घेण्यात आलेला हा रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. नो बॉल असेल. येणारा पुढचा चेंडू फ्री हिट असेल. अगदीच धर्मा होता फलंदाजीसाठी. कमी उंचीचा खेळाडू आहे. कमरेच्या वरती चेंडू होता नक्कीच आणि त्याच्यामुळे तिसऱ्या पंचांच्या मनात कोणती शंका नाही. त्यांनी लगेच निर्णय कळवला की हा नो बॉल आहे. येस पुढील चेंडू येणारा फ्री हिट आहे. चांगली गोलंदाजी सुरुवात केली होती अनिकेतनं परंतु थोडासा हा खराब चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नशीब की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता परंतु धर्माचं रनिंग बिटवीन द विकेट ही तितकं सुंदर आहे. त्यानं चेंडू वन बाउन्स पकडल्यानंतर सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या पूर्णही केली धावती. ओहो खोलवर टप्प्यात टाकले. मिनी हेलिकॉप्टर उडवले. धर्माचे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विक्रम होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी परंतु 2च धावांवर समाधान मानावे. खोलवर टप्प्याची वारंवार चेंडू टाकले जात आहेत आणि केच्या माध्यमातून मोठे फटके आता तरी थांबवलेले आहेत. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. एक चौकार वगळता आणि हो स्लोअर पद्धतीचा पुन्हा एकदा ब्लॉकआउट पद्धतीचा टाकलेला चेंडू. आता मात्र शुभम जाधव येतोय चेंडू खाली. एकच धाव आणि या एका धावेनं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 52. 50 धावांचा टप्पा पार आतापर्यंत तरी केलाय. 52 धावा. शेवटचं षटक अजून बाकी आहे. 3 षटक पूर्ण. 52 धावा. एक खुशखबर आहे दायटी आणि विरेवाडी संघासाठी. जर हा पहिला सेमीफायनल आपण जिंकला
धायटी टीम साठी खुशखबर आहे. जरा सेमी फायनलचा सामना तुम्ही जिंकला आणि फायनल मध्ये प्रवेश केला तर संपूर्ण धायटी टीम साठी सन्माननीय विकास कदम सावी एंटरप्राइजेस यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर आहेत धायटी संघासाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन विलास, पुन्हा एकदा विलास तिवरे गोलंदाजी मार्कवर. ओ फुलटॉस चेंडू धर्माला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, त्याच्या हाताला लागून चेंडू निघून जातोय. सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. दुसरी चूक होताना पाहायला मिळाली, त्या ठिकाणी चित्ररक्षक स्वप्नील तोरकर होते. विलास तिवरे कौतुक करावं तेवढं कमी आहे. कालची एक मॅच नक्की आठवत असेल. एक चेंडू 4 धावा विजयासाठी आवश्यक असताना हाच खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात होता आणि त्या एका सामन्यानं चित्र वेगळं दिसलं म्हणून आज हा संघ सेमीफायनल मध्ये खेळताना दिसतोय. तोच विलास तिवरे आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर धर्मा पवार सेट फलंदाज, दोन्ही फलंदाज सेट आहेत. कल्पेश दुसऱ्या बाजूला. चांगला फटका धर्मा पवारच्या बॅट मधून, हाय आणि हँडसम. आता मात्र पंचांनी वळलेत आमच्याकडे, नो बॉलचा इशारा करतायत. नो बॉल कशाचा आहे तेही थोड्या वेळात समजेल आपल्याला. थ्रो गोलंदाजीचा नो बॉल दिलाय आणि येतोय षटकार. म्हणजेच याचा अर्थ या चेंडूवरती एकूण मिळतील 9 धावा आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. कदाचित आज धायटी आणि विरेवाडी संघाच्या बाजूने सध्या तरी कोणती गोष्ट होताना दिसत नाहीये. आतापर्यंत फक्त या षटकातला एकच चेंडू झालेला आहे आणि धाव संख्या पाहायला गेलं तर 67 या आकड्यावर पोहोचलेले. कप्तान बोलून गेले होते की 60+ करण्याचा प्रयत्न करू, परंतु अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 67 धावांचा टप्पा पार केला आतापर्यंत. आणि आता नवीन गोलंदाजीसाठी सबस्टिट्यूट गोलंदाज म्हणून यश यांना पाचारण करण्यात आले, परंतु समोर सेट बॅट्समन आपण पाहतोय धर्मा पवारला. याही सामन्यात 50 मारतोय की काय धर्मा पवार. वैयक्तिक 15 बॉल 43 या धावसंख्येवर धर्मा पवार खेळतोय. दुसरं अर्धशतक मारण्याची संधी धर्मा पवारला अजूनही आहे. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 7 धावा त्याला बनवायच्या आहेत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. हो, चांगला फटका, गोलवर पद्धतीचा चेंडू त्याला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न चुकीचा तो आणि 2 धावा धावून पूर्ण सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. कौतुक करावं तितकं थोडं आहे. धर्मा पवारचं सातारा जिल्हा आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे आणि का तो सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळतो हे सिद्ध करून दाखवतोय. कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. 72 धावावरती नाबाद होता काल धर्मा पवार. तोच धर्मा पवार आजही खेळतोय. ओ हो, येतही अर्धशतक धर्मा पवारच्या बॅटमधून. वैयक्तिक 51 या धावसंख्येवर खेळतोय धर्मा पवार. ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट राजा है ये. अरे तुझे किसने कहा, तू अनजान बनकर आया कर.
तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शे इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू यहाँ सुलतान बनकर आया कर. धर्मा पवार पुन्हा एकदा अभिनंदन. करावं तेवढं कौतुक कमी आहे. आजच्या दिवसातलं सुद्धा आपण पुन्हा एकदा धर्मा पवारच्या बॅट मधून दुसरं अर्धशतक बघितलं. आणि धर्मा पवार हा ब्रँड अँबॅसेडर आहे. NRS नालासोपारा स्पोर्ट्स आपण पाहतोय ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर त्याचं केलेलं ते सेलिब्रेशन आपण पाहतोय अगदी रिपीट लीगच्या माध्यमातून, ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमधील वैयक्तिक त्याचे दुसरं अर्धशतक आहे. एक लाजवाब खेळी मात्र या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगला फटका शुभम जाधव येतोय चेंडू खाली, चांगला ओव्हर थ्रो. आता मात्र पंच वळतायत आमच्याकडे. तिसऱ्या पंचांना केले पाचारण. धावबादची संधी आहे धर्मा पवार आणि मला वाटतं स्वतः निघालाय, म्हणजे त्याला स्वतः माहिती असावं कदाचित की मी धावबाद आहे. नक्कीच खेळवृत्तीचं पुन्हा एकदा प्रदर्शन पाहायला मिळालं धर्मा पवार कडून. स्वतः बाहेर चाललाय. तिसऱ्या पंचांकडे दाद जरूर मागितले, परंतु धर्मा पवारला कुठेतरी वाटत असेल की मी स्वतः बाद आहे, म्हणून तो थोडासा पॅव्हेलियनच्या दिशेने गेला आणि फलंदाज बाद येतो. तिसऱ्या पंचांकडून इशारा येतो आम्हाला की फलंदाज बाद आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कर्णधार गुरु पवार आपण पाहतोय. शेवटचे अगदीच 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडूसाठी गुरु पवार आलाय. गुरु पवार सुद्धा मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. यश ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत गोलंदाजावरती. परंतु विरेवाडी आणि दैटी संघ जर आपण पाहिलं संयुक्तरित्या एकत्र खेळत असताना, ओहो चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण आहे. विक्रम येतोय त्या ठिकाणी. एक धाव समाधान मानावं लागेल गुरु पवारला. शेवटचा चेंडू असेल आणि त्यासाठी स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण कल्पेश सपकाळ सलामीला आला होता. सेट फलंदाज आहे कल्पेश सपकाळ सुद्धा. त्याच्याही बॅटमधून 1-2 मोठे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा चेंडू फेस करतोय कल्पेश सपकाळ. धाव चेंडूने होते सांगता आणि 4 षटकांची होते समाप्ती. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर जळव डपळवाडी संघाची धाव संख्या 77 धावा. 78 धावांचं खूपच मोठा डोंगर उभा केला आहे तो विरेवाडी दैटी संघासमोर विजयासाठी. येणारे 24 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आव्हान कठीण जरी वाटत असलं तरी याही संघात थोडीच थोडे फलंदाज आहेत. अगदीच उल्लेख करायचा म्हटलं तर स्वतः शुभम जाधव आहे विरेवाडीचा, रोहित चव्हारडे आहे, अक्षय पेंडारे आहे, सतीश जाधव, विक्रम जाधव असे नामवंत खेळाडू आहेत. स्वप्नील तोडकर सुद्धा आज थोडीशी खराब जरूर फिल्डिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली, परंतु त्याची कसर भरून काढायची असेल तर फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल स्वप्नील तोडकरला. नामवंत खेळाडू आहे दैटी संघाचा. हे 4 फिल्डर आतमध्ये आलेत मैदानाच्या, त्यांना बाहेर काढायचं आहे. 4 क्षेत्ररक्षक आलेत मदत करायला, त्यांना जरा बाहेर घ्या. गोड बोलून घ्या. गोड नाही बोलत तर शिंगाव घेतील तुम्हाला. शिवनेरी वय जुगायवाडी ते तुमच्याच गावचे आहेत, त्यांना घ्या जरा बाजूला. डोंगरातनं चरून आलेत, गोट्यात नेऊन बांधा आता. चला जळव संघ आपण यायचंय. आपले 11 खेळाडू घेऊन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत.
चला 78 धावांचा पाठलाग करतोय धायटी आणि बिरेवाडी संघ. वैभव जरा बाहेर काढायचं एक्स्ट्रा खेळाडू आपल्या मैदानातून. सनी जरा मदत करा आपण, तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. क्षेत्ररक्षण लावून घेते. चला 78 धावांचा पाठलाग करतो दायटी आणि विरेवाडी संघ. आव्हान जरूर मोठं आहे समोर, परंतु ते अशक्य असं नाहीये, कारण हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दिसत आहेत आपल्याला सलामीला, अर्थात शुभम जाधव नॉन स्ट्रायकेंडवर पाहतोय आणि स्ट्रायकेंडला आपण पाहतोय रोहित सोमार्डे. यांच्याकडं ती कॅपॅसिटी आहे या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करण्याची. आणि गोलंदाजी मार्कवर तोच धर्मा पवार पाहतोय आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. याच धर्मानं फलंदाजीमध्ये कमाल केली होती, गोलंदाजीमध्ये काय करतोय पाहावं लागेल येणारे 6 चेंडू. पहिला चेंडू निश्चितच वैयक्तिक आपलं खातं खोललंय आणि संघाचं देखील खातं खोललंय या 2 धावेनं. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. सिंगल डबल सोबत मोठे फटके येणे सुद्धा वारंवार आवश्यक आहे जर या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करायचा असेल तर. हो, चांगला फटका खेळून काढला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल डबल ने मला नाही वाटत जळू संघाला फारसा फरक पडेल, परंतु धावगती हलती ठेवण्यामध्ये तो विरेवाडी आणि धायटी संघाला थोडासा फरक पडू शकतो. मोठे फटके येणं आवश्यक आहे, कारण 24 चेंडू आणि 78 धावा खूप मोठा डोंगर उभा आहे, परंतु अशक्य असं काहीच नाहीये. चांगला फटका स्ट्रेट डाऊन. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा येतोय शुभम जाधवनं खातं खोललंय आपलं 4 धावेनं. पहिला हल्ला केलाय धर्मा पवारवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच 30 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत आपल्याला. सिंगल डबल ने फारसा फरक पडणार नाही, मोठे फटके मारणे आवश्यक आहे आणि ही ती क्षमता आहे या 2 खेळाडूंमध्ये, 2 फलंदाजांमध्ये, अर्थात शुभम आणि रोहित मध्ये. परंतु चतुर आणि चालाक गोलंदाजी करण्यामध्ये ओळख आहे धर्मा पवारची. हलक्या हाताने घेऊन काढला. लो फुल टॉस चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल डबल स्ट्राइक रोटेट जरूर होतोय, परंतु त्याने जळव आणि डपळवाडी संघाला फारसा फरक नाही पडणार. मोठे फटके खरंच येणं आवश्यक आहे. हो, आता आलाय शुभमच्या बॅट मधून. स्लोवर चेंडू टाकला होता, त्याला बरोबर ओळखलं शुभमने आणि आपल्या रडार मध्ये घेऊन त्याला फेकून दिले मिड विकेट आणि लॉंगनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पहिला हल्ला चढवलाय शुभमने. एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून आला होता, एक षटकार देखील आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 15 धावा.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक पॉवर प्ले ओपन असेल आता. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सचिन सपकाळ, मॅन फ्रॉम डपळवाडी. उत्कृष्ट गोलंदाज आहे सचिन सपकाळ. सोबत समोर असेल रोहित सोमारडे. आता मात्र रोहित सोमारडेने आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात अगदीच हळूवार पद्धतीने हलक्या पद्धतीने खेळून काढलेले चेंडू होते, परंतु आता मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एके धावेनं स्ट्राईक रोटेट होते आणि पुन्हा एकदा आपण शुभम जाधवला पाहतोय स्ट्राईकवर. वाटतंय कुठंतरी शुभम जाधवच्या बॅटमधून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले होते, त्याची पुनरावृत्ती या षटकात पाहायला मिळेल का? हो, बॅटची एज लागले, चेंडू खाली गुरु येतोय, करणार नाही कोणतीही चूक आणि पहिला झटका लागतोय डप्पळवाडी आणि विरेवाडी संघाला. शुभम जाधवच्या रूपात शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न करत होता शुभम, परंतु बॅटवर तितका चेंडू आला नाही आणि हलकासा कडा घेतला, बॅटचा एज लागली, चेंडू हवेत उडाला. यष्टीरक्षक स्वतः गुरु चेंडू खाली आला, कोणती चूक न करता झेल पकडला. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय पहिला टीम धायटी आणि विरेवाडी संघाला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पेंढारे, मॅन फ्रॉम धायटी, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता सेट होण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये, तेवढे चेंडू नसतील, फक्त तोडफोड संघटनेचे अध्यक्ष बनावं लागेल तुम्हाला आता या सामन्यामध्ये, कारण दुसरं षटक चालू आहे. ओ, चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून येतोय आणि वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला अक्षयनं, येतोय चौकार. चांगला ट्राय केला होता धर्म आणि त्या ठिकाणी आकाशने, परंतु चेंडू गॅप मध्ये होता. अक्षयच्या फलंदाजीवरती देखील प्राइज देत आहे विकासजी कदम सावी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. सलग 3 षटकार, सलग 3 चौकारसाठी आपण पाहतोय. प्राइज असेल 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. सर्व आमच्या प्रमुख पाहुण्यांना एक नम्रतेची विनंती असेल, जे कोणी मैदानावरती उपस्थित आहे त्यांना एक नम्रतेची विनंती करतो, आपण लगेचच यायचं आमच्या व्यासपीठावरती, मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं, कारण की या बक्षीस पात्र फेरीज आहेत. तुम्हा सर्वांची उपस्थिती आम्हाला खूप महत्वाची असेल. जे कोणी मैदानावरती उपस्थित त्या सर्वांना विनंती करतो आपण या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हा. मुख्य व्यासपीठावरती फक्त प्रमुख पाहुणे, या स्पर्धेची कोर कमिटी, शिवनेरी बॉयज जुगावाडी आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची कोर कमिटी या व्यासपीठावरती असं नसतं होईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. या व्यतिरिक्त मात्र व्यासपीठावरती कोण असं नसतं होणार नाही, याची देखील नोंद घ्यायची आहे, कारण की यानंतर होणाऱ्या मॅचेस आपण पाहतोय. सेमी आणि फायनलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजे या महत्त्वाच्या मॅचेस आहेत. कोण होणार आहे अध्यक्ष चषकाचा मानकरी येणाऱ्या 2 मॅचेस मध्ये, ते देखील पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन सपकाळ. अक्षयवरती जरूर प्राइज लागले, परंतु ती कामगिरी करावी लागेल अक्षयला जर ते प्राइज मिळवायचं असेल. सोबतच आपल्या टीमचा विजय सुद्धा तितकाच महत्वाचा असेल अक्षयसाठी. फक्त पर्याय नव्हे तुमच्यासाठी, तर संघाला विजय देणं हे प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. दृष्टिकोन नक्कीच तोच असेल, परंतु येणारे 2 षटक बाकी आहेत, त्या 2 षटकात काय घडेल. 2 षटक संपताय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा 23.
जळव संघ आपला एक प्रतिनिधी कृपया असेल तर पाठवा. आपला 12वा खेळाडू नाहीये इकडे. आलाय आलाय धन्यवाद. आहे इकडे वैभव आहे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक. तेवीस धावा धावफलकावर जरूर लागलेत परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र मोठे फटके मारावेच लागतील. प्रयत्न चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय आकाश चेंडू खाली करणार नाही कोणती चूक. पकडला जातोय झेल. फलंदाज होतोय बाद. अक्षय पेंढारे बॅक टू पॅव्हेलियन. दुसरा धक्का लागतोय टीम दायटी आणि विरेवाडी संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मी मगाशी उल्लेख केला होता या फलंदाजाचा. तोच स्वप्नील तोडकर आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये लांबच लांब फटके मारण्यासाठी ओळख आहे स्वप्नीलची. परंतु तू ही कामगिरी अगोदर केली असेल बऱ्याच वेळा परंतु तो भूतकाळ विसरून आता वर्तमान काळामध्ये ती कामगिरी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. विजयाचा पाया रोवला जाईल का स्वप्नीलच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. येणारे काही चेंडू सांगतील आपल्याला की स्वप्नील कडून फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक झाली होती परंतु ती विसरून जाऊन फलंदाजी चांगल्या पद्धतीनं करावी लागेल. आता स्वप्नीलला मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. 1-2 मोठे फटके सुद्धा त्यांना सामन्याला कलाटणी देऊ शकतात परंतु ते येणार का येणारे चेंडू सांगतील. ओहो पंच वळतायत आमच्याकडे. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. दंडित केलं जातंय सचिन सपकाळला. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. या एका अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सचिन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली सचिनची. मोठ्या फटक्यापासून थांबवले. ओहो पुन्हा एकदा इनसाइड इज लागलाय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट सॅक्रिफाईस करतोय स्वप्नील तोडकर रोहित सोमारडेसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सतीश जाधव मॅन फ्रॉम विरेवाडी. हाही फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो परंतु ती कामगिरी करावी लागेल. आता मात्र रोहित सोमारडे ऍज अ सेट बॅट्समन ऍज अ ओपनर बॅट्समन खेळतोय. चेंडू हवेत आहे. बराच काळ चेंडू हवेत गेलाय. गुरु येतोय चेंडू एनवी येतोय चेंडू खाली करतोय चूक. दिलं जातंय जीवदान रोहितला परंतु 2च धावा. 2च धावेवर समाधान मानावं लागेल रोहित सोमारडेला. झेल जरूर सोडलाय रोहित सोमारडेचा एनव्ही सरांच्या कडून परंतु त्याचा फायदा किती होईल हे येणाऱ्या चेंडू मध्ये समजेल आपल्याला आणि त्याचं नुकसान किती होईल हेही समजेल आपल्याला. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. जो पराभूत असणारा संघ आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आता इंचवर सुद्धा हालायची संधी दिली नव्हती एनव्ही सरांना. पुन्हा एकदा होते एनव्ही सरांच्या कडून चूक आणि दुसरा झेल सोडला जातोय रोहित सोमारडेचा. आज रोहित सोमारडेच्या बॅट मधून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु एलिमिनेशन तेवढं मिळत नाहीये रोहितला आणि त्यामुळे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसत नाहीयेत. मोठे फटके खेळणे ही खरी ओळख आहे रोहित सोमारडेची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका खेळलाय परंतु धर्मा खाली येतोय आणि धर्मा खाली आहे म्हटल्यानंतर चूक होईल. हे 0.0% जरा कमीच वाटतं. आता जावं लागेल माघारी. एनव्ही ची कसर भरून काढले धर्माने आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय 3रा दायटी विरेवाडी संघाला. रोहित सोमारडेच्या रूपात विक्रम जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित सोमारडेची जागा घेण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. कुठेतरी बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय आपल्याला दायटी आणि विरेवाडी संघ.
ठराविक अंतराने गडी बाद होत गेलेत आणि धावसंख्येला सुद्धा रोख लागला या ठिकाणी असं म्हणावं लागेल. चांगला फटका विक्रमच्या बॅट मधून चेंडू हवेत आहे. कल्पेश येतोय खाली करतोय चूक. चेंडू करतोय जमिनीला दान दिलं जातंय जीवदान विक्रमला. 3 षटक संपतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 4 गडी बाद 29 धावा. अगदी शेवटचं षटक निर्णायक असेल. अर्थातच कल्पेश सपकाळ घेऊन येतोय. 4थं षटक माफ करा थांबवलं जाते कल्पेशला आणि वेगळ्याच गोलंदाजाला ट्राय करायचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. आणि औपचारिकता शिल्लक असेल या सामन्याची असं म्हणायला हरकत नाही, कारण 6 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 षटकार मारले तरी 36 होतील, तरी सामना पराभूत होईल आयटी आणि विरेवाडी संघ. राज सपकाळ नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक. समोर विक्रम. पहिला चेंडू तर निर्धाव येतो. विक्रमला समजला नाही. ऑफस्टंपच्या हलकाचा बाहेर टाकला तर फुलर लेनचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. या 5 चेंडू नंतर दुसऱ्या सेमीफायनलचा पुढचाही चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडू नंतर सेमीफायनल नंबर 2 चा लगेचच टॉस केला जाईल. कर्णधार जंगलवाडी आणि जुगायवाडी संघाचे कर्णधार कृपया या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ऑलरेडी, कारण पुन्हा तुम्हाला वेळ आवाज दिला जाणार नाही याची सुद्धा नोंद घ्या आणि सहकार्य करा. कर्णधार शुभम साळुंके आपणास विनंती असेल की यायचं आहे आपण सुद्धा. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. या 3 चेंडू नंतर लगेचच टॉस केला जाईल. 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि लगेचच दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात केली जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राज, समोर सतीश. अपेक्षा असेल एखादा मोठा फटका सतीशच्या बॅट मधून बघण्याची, परंतु अपेक्षा पूर्ण करतोय का सतीश हे पाहावं लागेल. येणारे 2 चेंडू सांगून जातील. खूप मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जळऊ आणि डपळवाडी संघ. औपचारिकता शिल्लक आहे फक्त या सामन्यामध्ये. आलाय 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 मानवंदना. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा षटकार सतीशच्या बॅट मधून आलाय. मी बोललो होतो की मोठे फट्टे मारण्यामध्ये सतीश सुद्धा तितकाच माहिर आहे आणि त्यांना दाखवून दिले. या फटक्यानं एक अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जवळजवळ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे दायटी आणि विरेवाडी संघ. आणि या जंगलवाडी संघाचे कर्णधार शेवटचा चेंडू आणि विजयी संघ फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. अभिनंदन जळव आणि डपळवाडी संघ. आणि अजूनही संधी आहे तुमच्याकडे. विरेवाडी आणि दायटी संघ दुसरा सेमीफायनल तुमच्या सोबत खेळायला 2 हात करायला तयार आहे. जंगलवाडी आणि जुगायवाडी संयुक्तरित्या. आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस विकास कदम सन्माननीय सावी एंटरप्राइजेस यांच्या शुभ हस्ते होईल आणि त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की यायचं आहे. अक्षय पेंढारे कर्णधार, फक्त टॉस साठी यायचं आहे लवकर विनंती असेल. आणि शुभम साळुंके आपण दोघांनी टॉस साठी यायचं आहे, त्यासाठी आपण जोडले जात आहोत. समालोचक आकाश काटे यांच्या सोबत या सामन्याच्या टॉस साठी. आणि येणाऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार अर्थातच अर्धशतक झळकावणारा धर्मा पवार आपण यायचं आहे. आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. धर्मा पवार मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. काही महत्वाचे मान सन्मान आपण करतोय ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्या या स्पर्धेला लाभली गेली अर्थातच आपण पाहतोय. माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान विकासजी पवार साहेब सावी एंटरप्राइजचे सर्वे सर्व आपण पाहतोय. पुष्पविनायक